बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक अनिल भालेराव लिखित कथा बकरी ईद. दुपार उलटून गेली होती. घरं आडवी झाल्यासारखी वाटत होती. वाड्यातील सगळी लोक बस स्टँडकडे डोळे लावून बसले होते. एक प्रचंड ताण आणि अधीरताही त्या जमावामध्ये दिसत होती. राम्या म्हातारा आणि शेनी म्हातारी हे नवरा बायको मात्र भकास आणि चिंतातूर दिसत होते. आता पुढे काय होईल या विचारात दोघंही शांत बसलेले होते. तरुण कार्यकर्ते आपापसात गटागटाने चर्चा करत होते. दिवस थंडीचे होते म्हणून म्हातारे कोतारे ऊन खात बसले होते. तालुक्याहून एसटी येताना रस्त्यावर दिसली. धुराडा उडवत ती स्टँडच्या दिशेनं येत होती. डब्यात पाणी भरून जसं सायकलवरचं पाणी डचमळतं तसं एसटीमधले प्रवासी बसमध्ये डचमळताना दिसत होते. बस स्टँडमध्ये येताच सगळे सावधान अवस्थेत बसच्या दरवाजाकडे पाहत होते. इंदू बसमधून उतरली. खरं तर तिला आता कुठे पळावे असा प्रश्न पडला होता. तिने तो जमाव बसमधून पाहिला होता. बसस्टँड आणि इंदूचं घर म्हणजे लंगोटी एवढंच अंतर. बसस्टँड म्हणजे घरंगण. खाली मान घालून ती घराच्या दिशेनंच येत होती. सर्व समुदाय शांतपणे पाहत होता. शेनीने इंदूला पाहताच वाघाने जशी झेप घ्यावी तशी ती इंदूच्या अंगावर चालून गेली होती. तिच्या झिट्या पकडत तिने पायातली वाहन काढत इंदूच्या गालफाडात दणादण भडकावली आणि शेनीच्या तोंडातून भडाभड शिव्यांचं भांडार बाहेर पडू लागलं. काय वो छिनाल, म्हातारपणात आमच्या तोंडाले काय लावलं? वरतून काय तोंड दाखवायला आली? मेली कशी नाही? शेनी तिला बोलत होती. शेनीने तिला घरात ओढत नेत असताना राम्याने सुद्धा तिच्या कारात 2 लाथा घातल्या. क्षणार्धातच इंदू घायाळ झाली. मोठमोठ्यानं रडू लागली, ओरडू लागली. ओ माय व, नको ना ओ मा, तुझ्या पाया पडते, मला सोड. इंदू विनवणी करीत होती. अख्खा जमाव तिच्याकडे पाहत होता, पण कोणालाच तिची दया येत नव्हती. शेनीनं दरवाजा बंद करून ती इंदूला बदलत होती. सगळे काव काव करू लागले होते. या रंडीनं अख्ख्या जातीले बट्टा लावला. मुसलमानाखाली जाऊन फैली. जातीत काय कमी पडले होते? सयाबाई तोंड मुरडत बोलत होती. सर्व बाया तिच्या नावाने काटे मोडत होत्या. रामा थंडगारपणे सर्व ऐकत होता. अरे, हिनीच तिची भाड खाल्ली. धर्मा राम्याकडे पाहत बोलत होता. ह्यांना जाती बाहेर टाकून द्या. मध्ये चिंधा बोलला. पैसा प्यारा होता तवर कायलं नाही सल्यांना, तवा लय बरं वाटलं. धर्मा रामाजवळ जाऊन बोलू लागला. घरामध्ये इंदू मोठमोठ्याने ओरडत होती, रडत होती. शेनीचा हात चालूच होता. तिच्या मारण्याचा धबधब आवाज बाहेर येत होता. जमाव मोठ्या आनंदाने हे ऐकत होता. त्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होतं. चिंध्या नेतेगिरी करत पुढे येत रामाला म्हणाला. तिले आजच्या आज घराच्या बाहेर काढ. कुठेतरी तिची हाडं ढवळी कर, नाहीतर लय मोठा परिणाम होईल. आता सर्व समुदायाचा लक्षबिंदू रामा झाला होता. त्याला आता काय करावं कळत नव्हतं. तो सकाळपासून तणावाखाली बसला होता. तो भावबंदांपुढे निरुत्तर झाला होता. इंदू आणि शेख रसुल्ला सकाळी शाळेतून परस्पर हायवेवरून तालुक्याला गेले होते. त्यांना टेम्पोतून जाताना वाड्यातल्या पोरांनी पाहिलं होतं. ती खबर पोरांनी धर्माला येऊन सांगितली होती. गणेश सांगत होता, तिला दिवस गेलेले आहेत. तिचे ॲबॉर्शन करण्यासाठी रसुल्ला तिला तालुक्याला घेऊन गेला. श्याम्या म्हणाला, त्यांचं लई दिवसांपासून फंद आहे. तो रसुल्ला सायकलवरून तिला घेऊन नदीकाठी जायचा. धर्मा, आपण याबाबत अज्ञान असल्याचं दाखवत सगळ्या वाड्यातल्या लोकांना एकत्र जमण्याचा आदेश सोडतो. सगळे भावबंद आणि लोक एकत्र आले.
सगळे शेनीच्या ओट्यावर जमून तिला विचारत होते, इंदू कुठे गेली? सकाळीच ती शाळेत गेली, शेनी सांगत होती. हो म्हातारे, काऊन येडी घुमवते वा? द्वारकाबाई लुगड्याचा घोळ आवरत म्हणाली. व सरे बोल ना, व काय झालं? शेनी तिला विचारत होती. जसं काय तुले माहीतच नाही, द्वारकी म्हणाली. तुझ्या पोरीनं अंड गायलं, चिंधा आवेशानं म्हणाला. राम्याला आणि शेनीला काय घडतंय याचा थांग पत्ता लागत नव्हता. सर्व भावबंद त्यांच्यावर तुटून पडले होते. ते आता दोघेही एकटे पडले होते. लोक काय काय बोलत होते तरीही ते त्यांना प्रत्युत्तर देत होते. साल्या, तुम्ही लोकांनी तिची भाड खाल्ली, तिचे दिवस गेले, तुम्हाला केलं नाही काय? धर्मा बोलत होता. ए धर्म्या, जीभ सांभाळून बोल. राम्या धर्माच्या अंगावर धावून गेला. सर्व समुदायाने राम्याला आवरलं, तसं धर्माला पण आवरलं. आता कळेलच तुले, जेव्हा तुही पोर येईल यष्टीने, मगनच बोल वर नाक करून. धर्मा आवेशाने बोलत होता. या भांडणात दुपार उलटून गेली होती. जसजशी दुपार उलटून सावल्या आडव्या होत होत्या, इंदूचा पत्ता नव्हता. तस तसा राम्याच्या मनात आता धर्माच्या शब्दावरचा विश्वास वाढत चालला होता. आता दोघंही नवरा बायकोला निमूटपणे ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता. जेव्हा एसटीतून उतरताना इंदूला पाहिलं, तेव्हा राम्या आणि शेनीच्या डोक्याची नस तडकली होती. जातीनं घेतलेला आळ खरा ठरला होता. धर्मा, चिंधा, मणिराम, आत्माराम व सुखदेव हे सगळे कार्यकर्ते एकत्र येऊन त्यांनी विचार केला होता. शेख रसुल्लावर हल्ला केला तर मुसलमान एकसंघपणे आपल्या 15 घरांची चुटकी सरशी राख करतील. कदाचित आपल्या बायकावर बलात्कारही करतील. अशा वेळी आपल्यासारख्या दलितांच्या पाठीशी सवर्ण हिंदू मत्तीला येणार नाही. आपण पडलो चांभार, हिंदू असून गावकुसा बाहेरचे. तसा गावात मुस्लिम मोहल्ला मोठा होता, म्हणून त्यांनी इंदूवरच सर्व दोषारोप करण्याचं ठरवलं. नाहीतरी अन्याय सहन करण्याची मानसिकता बाळगून आपल्यातील माणसावरच अन्यायाचं खापर फोडायचं ही मनोधारणा या अल्पसंख्याक जातीमध्ये होती. म्हणून सर्व दोष इंदूच्या माथी मारायचे असा निर्णय धर्माने घेतला होता. धर्मा हा वाड्यातला वरिष्ठ कार्यकर्ता आणि ग्रामपंचायत सदस्य. गेले कित्येक वर्ष तह्यात तो पंचायतीची सत्ता भोगत होता. सवर्ण हिंदू, मुसलमान या सर्वांशी त्याचे राजकीय संबंध सौदेबाजीचे होते. पण धर्मा समाजकारणीही होता. स्वतःच्या सत्तेचं रक्षण करताना आपल्या जातीचंच तो रक्षण करण्याचा आवा आणायचा. सवर्ण हिंदू आणि मुसलमान यांच्यात समन्वयक म्हणून तो कामही पाहत होता. त्याच्या वार्डात मुसलमान मोहल्ला सुद्धा येत होता. सत्तेसाठी सर्व भावबंधांचा दबाव आणून इंदूला मुंबईला रवाना करण्यासाठी तो आता सांगत होता, कारण जातीच्या इज्जतीचा प्रश्न होता. इंदूचं जनीच्या घरी जाणं येणं होतं. जनी आणि तिची रांडव माय भागाबाई त्या दोघी जणी राहत होत्या. भागाबाई नवरा मेल्यापासून दारूच्या आहारी गेली होती. तिचं जनीकडे लक्ष नव्हतं. दिवसभरात ती तराट असायची, त्यामुळे जनी वाया गेली होती. जनीचं भोयाच्या मुरल्याबरोबर लपड होतं. या दोघांचा पत्रव्यवहार इंदूच सांभाळत होती. नव्हे, जनीने इंदू लहान असल्याचा फायदा घेतला होता. इंदू तेव्हा 7वीत शिकत होती. इंदूकडून ती मुरल्यासाठी चिठ्ठी लिहिण्याचे काम करून घ्यायची. त्या चिठ्ठ्यांमधील शब्द इंदूला हलवून सोडत होते. त्या एवढ्याशा पोरीवर घाणेरडे संस्कार रुजत होते. राम्या आणि शेनी शेतमजुरीच्या कामात व्यग्र असायचे. पोरगी शाळा शिकते याचंच त्यांना अप्रूप वाटत होतं. त्यांच्या मोठ्या पोराने पोटा पाण्यासाठी मुंबई गाठली होती. राम्या, शेनी आणि इंदू तिथेच तिघेही राहत होते. तशी जनीची प्रतिमा तिच्या मायबापाच्या मनात चांगली होती, पण हे खरंच आतल्या गाठी कोणालाच कळत नसतात. तसंच झालं होतं. राम्या आणि शेनीने जनीवर विश्वास ठेवून तिच्याकडे इंदूचं जाणं येणं ठेवलं होतं. पुढे पुढे तर इंदू जनीच्याच घरी झोपायला जात होती. केव्हा तरी रात्री मुरल्या चोर पावल्याने मागच्या दारावाटे आत शिरायचा. त्या दोघांचा प्रणय आणि संवाद ती फाटलेल्या गोधडीतून पाहायची.
नुकतंच तिनं 13वं गाठलं होतं. तिच्यात शारीरिक बदल होत होते. तिच्या छातीवर आलेली लाल बोंड ती दाबत होती. तिचा हात तिच्याच अंगावर फिरताना ती शहारून जात होती. ती जनीबरोबर पिक्चरला जायची. त्याचाही परिणाम तिच्या कोवळ्या मनावर होत होता. तिला कोणीतरी आपलं असावं असं वाटत होतं. रंगानं गोरी पान, उंच कमनीय बांधा, लांब सडक केस, टवटवीत चेहरा, लाल जर्द ओठ, जशी कोवळी गावरान मैनाच ती वाटत होती. जेव्हा केव्हा ती आरसा बघायची तेव्हा तिला आपण कोणीतरी नटी असल्याचा भास तिला होत होता. तिच्यातला बहरणारा वसंत तिला नवखा होता. तिच्या पोलक्याआड वाढणारे तिचे अवयव तिला वासनामय करीत होते. तिच्यातल्या बहरणाऱ्या या वसंताला वेगळंच वळण लागलं होतं. याचं भान मात्र तिच्या मायबापाला नव्हतं. रोज शाळेतून आल्यावर ती दुपारच्याला जनीकडेच येऊन बसायची. पारग संपल्यावर जनी घरी जायची. इंदूच्या घरी दुपारच्याला कोणी नसायचं. ती कंटाळून जायची म्हणून जनीकडे येऊन अभ्यास करीत बसण्याचा मार्ग तिने निवडला होता. पण तिचं आता अभ्यासात लक्षच लागत नव्हतं. जनीचं घर रस्त्यावरच होतं. रस्त्याच्या पलीकडे शेख रसुल्लाची घड्याळ रिपेअरिंगची टपरी होती. त्याची अर्धी नजर भिंगात असायची आणि अर्धी नजर रस्त्यावर जाणाऱ्या येणाऱ्या बायकांकडे असायची. वय वर्षे 40च्या पुढे असलेला तो 5 लेकरांचा बाप होता. बायकोचा बांगड्याचा धंदा होता. कधी बायकोला मदत करण्याच्या बहाण्याने तो बायकावर नजर ठेवत असायचा. त्याने तसा मारही खाल्ला होता. या कारणावरून हिंदू मुस्लिम यांच्या दंगा गावात पेटला होता. तरीही त्याची खोड गेली नव्हती. जनीचं आणि शेख रसुल्लाचं चांगलंच जमायचं. दुपारच्याला टपरीत गरम होतं म्हणून तो जनीच्या ओसरीत येऊन बसायचा. ओसरीवर पिंपळाची सावली पडायची. तशी ओसरी थंडगार असायची. शेख रसुल्ला मोठा बांड स्वभावाचा. त्याची नजर इंदूवर होती. नुकतीच फुलत असलेली इंदू त्याच्या डोळ्यात भरत होती. तिच्या डोळ्यातल्या भावना तो जाणून होता. अशाच एका दुपारी इंदू अभ्यास करीत बसली होती. शेख रसुल्ला तिच्या जवळ जाऊन बसला. अरे तू क्या करी रे? शेख रसुल्ला. पढ़ाई. इंदू थोडीशी बाजूला होत म्हणाली. कौन सी कक्षा में है? 7वीं में. लगता नहीं. तू तो बहुत बड़ी लगती है. खूबसूरत भी है. त्याच्या बोलण्याने ती आतून सुखावली होती. तिचा सुरू असलेला शोध संपला होता. त्यातच जनीने तिच्या मनात शेख रसुल्लाविषयी लैंगिक प्रतिमा तयार केली होती. प्रौढ शेख रसुल्लाविषयी तिच्या मनात आकर्षण निर्माण झालं होतं. त्यांच्यात जनीने मध्यस्थी केली होती. जोड्या लावून द्यायच्या, त्यातून पैसा कमवायचा आणि आरामात जीवन जगायचं, हेच तिचं काम होतं. त्या दिवशी बकरी ईद होती. नमाज पडण्यासाठी दुपारी शेख रसुल्ला त्या ईदग्यावर गेला होता. ठरल्याप्रमाणे इंदू ईदग्यापासून जवळच असलेल्या पडक्या ओसाड मशिदीत येऊन बसली होती. जनीही बरोबर होती. शेख रसुल्ला तिथे आला होता. तसा शेख रसुल्ला नेहमीच इंदूला भेटायचा. इंदू त्याच्यावर प्रेम करीत होती. पण शेख रसुल्ला वासनेने पेटलेला होता. त्याने जनीची मदत घेऊन इथंपर्यंत तिला आणलं होतं. त्या एकांत दुपारी शेख रसुल्ला त्या दिवशी इंदूला घेऊन तिथेच बसला. जनी बाहेर जाऊन बसली होती. आ मेरी जान, इस दिन का इंतजार था. त्याने तिला जवळ ओढून घेतलं. ए क्या कर रहे हो? इंदू स्वतःला सोडवून घेत म्हणाली. कुछ नहीं, यही तो होता है प्यार मोहब्बत. तिने सोडवून घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे पोलक्यावर फिरणारे हात मात्र ती हटवू शकली नाही. तिला तो स्पर्श हवासा वाटत होता. त्या दिवशी रसुल्लाने तिला ईदची बकरी बनवलं होतं. त्याच्या त्या स्पर्शाने ती आता रोजची त्याची झाली होती. रोज दुपारी सायकल घेऊन 5 किलोमीटर असलेल्या इंदूच्या शाळेत तो जात होता. इंदू आता शाळेला दांड्या मारून त्याच्या सायकलवरून कधी नदीकाठी तर कधी जगदंबेच्या मंदिरात जात होती. एकांताचा फायदा घेऊन तो तिच्यावर बलात्कार करीत होता. बाळ कोठून येतं हे कळत नसलेल्या त्या तिच्या वयात तिला रसुल्लाशी समागम करायला ती शरीराने तडफडत होती.
वाड्यातली तिच्याबरोबरची पोरं हे सगळं पाहत होते. त्यांनी खबर वाड्यात सांगितली होती, पण कोणाला काय पडलं? या नियमाप्रमाणे त्याची दखल घेत नव्हते. शेख रसुल्लाचे संबंध वाड्यातल्या पोरांबरोबर जवळचे झाले होते. तो पोरांना पिक्चर्सला पैसे देत होता, तर कधी कधी चहा पाणी करीत होता. वाड्यातले पोरं त्याच्याच टपरीवर राहायचे, त्याला चाचा म्हणायचे. पैसे मिळत होते. तो इंदूच्या शरीराचं वर्णन पोरांना सांगायचा. तेव्हा तेव्हा पोरं खुश व्हायची. तसा धर्माचाही घरोबा त्याच्याबरोबर होता. नेहमीप्रमाणे पडक्या मशिदीत इंदू शेख रसुल्लाची वाट पाहत होती. त्या दिवशी इंदू निराश होती. तिला पाहून शेख रसुल्लाने विचारलं, आज क्या हुआ रे? उदास उदास है? उलटी जैसा हो रहा है. त्याने काय ओळखायचं ते ओळखलं होतं. इंदूला दिवस गेले होते. आता मात्र शेख रसुल्ला घाबरला होता. त्याने त्याच दिवशी जनीला सांगितलं. जनीने तिचं पोट तपासलं. तेव्हा त्याची शंका खरी ठरली होती. तीही आता घाबरून गेली होती. ती पोट तपासत म्हणाली, तुझ्या पोटात काहीतरी गाठ दिसते. दवाखान्यात जाऊन आपण पाहूया. कशाची आहे व गाठ? इंदू म्हणाली, हा गाठीचा आजार लई बेकार. म्हणजे माणसाचं मरणच. तिने इंदूला पटवलं आणि त्या दिवशी शेख रसुल्ला, जनी आणि इंदू तालुक्याला गेले. त्याने तिचा गर्भपात केला होता. ही खबर पोरांनी वाड्यात आणली होती. आता सर्व संपलं होतं. सर्व जमावाने इंदूला जबाबदार धरलं होतं. अखेर रामा आणि शेनीने तिला मुंबईला नेलं होतं. मायबाप आणि इंदू कायमस्वरूपी देशोधडीला लागले होते. शेख मात्र गावातच मर्दानकी कशी गाजवली याच्या चर्चा पोरांना सांगत होता आणि पोरांना हसवत होता. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.